मुंबई आणि आसपासच्या भागात सध्या पारा फारच वाढलेला आहे आणि मुंबईकरांना घामाच्या धारांचा सामना करावा लागत आहे. मुंबईत आज दुपारी तापमान 37°C इतकं नोंदवण्यात आलं. पुढचे 2 ते 3 दिवस मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अशा परिस्थितीत स्वतःची काळजी कशी घ्यायची हे जाणून घेऊ. भरपूर पाणी प्या, तहान लागली नसली तरीही. प्रवास करतानाही पाणी जवळ नक्की ठेवा. पाण्यात ORS टाका. लिंबू पाणी, ताक, लस्सी, मीठ टाकून फळांचे ज्यूस पीत राहा. पाण्याचं प्रमाण भरपूर असलेली कलिंगड, टरबूज, संत्री, द्राक्ष, अननस, काकडी अशी फळं आणि भाज्या आहारात घ्या. शक्यतो ढगळ आणि हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा. छत्री, टोपी, टॉवेल किंवा तुम्हाला सोयीची वस्तू डोकं सावलीत राहील याची काळजी घ्या. उन्हात अनवाणी पायांनी जाऊ नका. शक्यतो घरीच थांबा. थेट सूर्यप्रकाश घरात येणार नाही याची काळजी घ्या. दिवसा खिडक्या, पडदे बंद ठेवा. संध्याकाळी थंड हवा आत येण्यासाठीच उघडा. बाहेर पडायचंच असेल तर सकाळी आणि संध्याकाळी पडा. लहान मुलं, गर्भवती स्त्रिया, उन्हात काम करणारे, शारीरिक आणि मानसिक आजार असणारे नागरिक यांना उष्णतेच्या लाटेचा धोका असतो. तुमच्या आजूबाजूला जी अशी माणसं असतील त्यांची जास्त काळजी घ्या. जर काही त्रास जाणवला तर थंड सावलीच्या ठिकाणी जा आणि पाणी प्या. तरीही बरं वाटलं नाही तर तातडीनं वैद्यकीय सुविधा घ्या. लक्षात ठेवा, उष्णतेच्या लाटेचा सामना करता येतो. गरज असते ती आपण काळजी घेण्याची, स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या.